नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही एकत्र आहेत. पण एक गोष्ट मात्र घडत आहे, ती म्हणजेच ईश्वरी आणि अर्णवमध्ये अर्णवला त्या राकेशच्या वागण्याचा संशय येत आहे. अर्णवला त्याचबरोबर ईश्वरीलाही संशय येतो. ईश्वरीने तर स्पष्टपणे ते बोलूनही दाखवलेलं आहे. आता अंजलीसाठी जेव्हा अर्णव ईश्वरी राकेशला घेऊन घरी येतात आणि घरी आल्यानंतर मामाने छान सरप्राईज प्लॅन केलेलं असतं, पण दारात आलेला राकेश मात्र म्हणत असतो की आपण कोणाच्या घरी आलोय. तेव्हा अंजली सांगत असते की हे आपलं घर आहे, पण राकेशला मात्र अजिबातच वाटत नसतं की हे आपलं घर आहे. आणि मग त्यांचं स्वागत केलं जातं, औक्षण केलं जातं. आणि त्याच नंतर वल्लरी जेव्हा चहा घेऊन येते आणि राकेशला चहा देते, त्यावेळी राकेश मात्र वल्लरीकडे पाहत असतो आणि म्हणत असतो, थँक्यू मावशी. तेव्हा ती म्हणते, काय मावशी? तो म्हणतो, तुम्ही इथं कामालाच येता ना. झालं. इकडे राकेशने वल्लरीला तिची लायकी दाखवली आणि वल्लरीला मात्र भयानक असा राग आलेला आहे. तिला ही गोष्टच पटलेली नाहीये की हा माणूस मला मावशी म्हणतोय आणि कामवाली म्हणतोय. ह्या गोष्टीचा तिला खूप राग आलेला असतो. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की कोणत्या अटींवरती राकेश यायला तयार झालाय, ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर राकेशची नाटकं मात्र चालूच असतात. राकेश घरातून तेव्हा हॉस्पिटलमधून निघून गेलेला आहे. त्याला शोधण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी दोघेही बाहेर पडलेले असतात. शोधाशोध करत असतात. कळतच नसतं, जिथं कोण दिसेल त्याला ते विचारत असतात की यांना पाहिलंय का, यांना पाहिलंय का. हे सगळं सुरू झालेलं असतं, पण राकेश काही कुठंच त्यांना दिसत नाही. त्यावेळेस मात्र दोघांनाही कळत नाहीये की आता करायचं काय. अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर, तू त्या बाजूला जाऊन शोध, मी या बाजूला शोधतो. असं म्हणत दोघंही पुढे जातात. राकेश मात्र रस्त्यावरती असतो, गाड्या बाजूला करत तिथून जात असतो. त्याला काही जाता येत नसतं, त्याला रस्ता ओलांडता येत नसतो. तो घाबरत घाबरत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असतो. भरपूर गाड्या असतात आणि तो मात्र तिथे शांतपणे एका ठिकाणी थांबतो, कारण त्याला पुढे जाताच येत नाही, रस्ता ओलांडता येत नाही. हा प्रॉब्लेम राकेशचा झालेला असतो. इकडे अर्णव आणि ईश्वरी थकून गेलेले असतात ह्या माणसाचा शोध घेऊन. त्यांना कळतच नसतं की अजून किती शोधायचं या माणसाला आणि किती वेळ शोधत राहायचं, असा प्रश्न दोघांच्याही पुढे असतो. त्याच वेळी इकडे अर्णव शोधत रस्त्याने चालत असतो, पण त्याला काही राकेश दिसत नाही. इकडे ईश्वरीच्या बाबतीतही तेच झालेलं असतं. पण राकेशचा एक प्रॉब्लेम आहे प्रेक्षकांनो. राकेशला कळत नाहीये की रस्ता कसा ओलांडायचा, काय, त्याला काही आठवत नाहीये. असं त्याने तरी सांगितलं आणि ओव्हरऑल त्याचं जे बिहेवियर आहे त्याच्यावरून हे स्पष्ट दिसत आहे. इकडे घरात आता चिडून बसलेली असते नम्रता आणि तिला आकाशचा फोन येतो. आकाश तिला म्हणत असतो की अगं नम्रता, एकदा ऐकून घे मला काय म्हणायचं. अगं इथं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तो राकेश गायब झालाय, पण नम्रताला मात्र ऐकूनच घ्यायचं नाहीये. नम्रता म्हणत असते की मला काहीच बोलायचं नाही. त्यामुळे नम्रताच्या कानावर ते शब्दच पडत नाहीये की राकेश गायब झाला. ही गोष्ट तिला कळतच नाहीये की तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, तिला काहीतरी सांगितलं जातंय, पण तिला ते मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. ती मात्र म्हणत असते की नाही, मला काही बोलू नका, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. असं म्हणत ती मात्र त्याला शांतच करते, कारण तिला रागच एवढा आलेला असतो. तिला ह्या गोष्टी पटलेल्याच नसतात. ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे ते तिला आवडलेलंच नसतं. आणि फोन कट करून देते, काहीच बोलत नाही. तेवढ्यातच शुभंकर तिथे येतो आणि म्हणतो, अगं ढमे, काय झालं? आता मात्र नम्रताला पुन्हा राग येतो. नम्रताची एकतर चिडचिड झालेली असते. तिला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय आणि हा आता मला ढमे म्हणून काय इथं आलेला आहे. असं म्हणत नम्रता त्याला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, मी अजिबात मूडमध्ये नाही चेष्टा करण्याच्या, कारण मला ना हे कळत नाहीये की काय चाललंय ते, त्यामुळं तू माझी अजिबात चेष्टा करू नकोस. तेव्हा तो म्हणतो, नक्की काय झालंय सांग मला. तेव्हा ती म्हणते की माझं लायसन कॅन्सल झालं आईस्क्रीम आणि मिल्कशेकचं. तेव्हा तो म्हणतो, पण कसं, काय झालं नक्की? तेव्हा ती सांगू लागते की आकाश सर येणार होते, पण आकाश सर आले नाहीत. त्यावेळेस मात्र शुभंकरचं म्हणणं असतं, मला एक साधी गोष्ट सांग, बिझनेस तुझा आहे ना, मग तू त्यांच्यावर डिपेंड कशी होतीस? तेव्हा मात्र ती म्हणत असते की हो बरोबर आहे, पण आकाश सरांनी मला शब्द दिला होता ना ते येणार आहेत म्हणून. सगळ्या फाईल वगैरे त्यांच्याकडेच होत्या, मग मी त्यांची वाट बघत होते.
तेव्हा शुभंकर म्हणतो, मला एक साधी गोष्ट सांग, इतके दिवस झालं तू बिझनेस करते, मग ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती पाहिजे होते की नाही? तू का त्यांच्यावर डिपेंड राहिली? आणि किती दिवस आहेत आता तुझ्याकडे? ती म्हणते 15 दिवस आहेत. शुभंकर म्हणतो, अगं 15 दिवसात जग इकडचं तिकडं करता येतं, आणि लायसनचं तू काय म्हणतेस, मिळून जाईल तुला, तू कर सगळी तयारी आता, असं शुभंकरने सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आलेली असते आणि शुभंकर मात्र तिथून जातो. इकडे राकेश मात्र रस्त्याने पळत असतो. समोरून बरोबर तसाच टेम्पो येतो ज्या टेम्पोने त्याला मागच्या वेळेस उडवलेलं होतं, आणि तेव्हा मात्र राकेशला कळायचं बंद होतं. राकेश त्या टेम्पोच्या समोर असतो आणि त्याला कळतच नसतं की आता करू काय, कारण कशा पद्धतीने यातून बाहेर पडू हेच त्याला कळत नसतं, आणि तो मात्र घाबरून गेलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे अर्णव तिथे येतो आणि अर्णव त्याचा हात धरतो आणि बाजूला काढतो, कारण राकेश एवढा घाबरलेला असतो की त्याला कळतच नाहीये की आता काय करायचं. इकडे अर्णवने त्याला बाजूला खेचलेलं असतं आणि अर्णव त्याच्याकडे पाहत असतो. खरं तर आज अर्णवने त्याचा जीव वाचवलेला आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश ज्या पद्धतीने आता घाबरलेला असतो ते मात्र खूपच भयानक असं असतं. राकेशला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, आणि असं म्हणत राकेश अर्णवकडे पाहत असतो. इकडे अंजलीला मात्र टेन्शन आलेलं असतं. अंजलीला कळत नसतं की करायचंय काय या सगळ्याचं, म्हणून अंजली घाबरलेलीच असते, ती विचार करत असते. आणि त्याच वेळी ती म्हणते की मला गेलं पाहिजे यांना शोधायला. वल्लरी म्हणते, अगं काळजी करू नको, तुला माहिती आहे ना अर्णव गेलाय ना, आणेल तो शोधून. तेव्हा इकडे अंजली मात्र म्हणत असते की नाही, मला नाही माहिती काय होणार आहे, पण आत्ता मला यांना शोधायला गेलं पाहिजे. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. ईश्वरी पाण्याची बॉटल घेऊन येते. एका ठिकाणी राकेशला तिथे बसवलेलं असतं. रस्त्याच्या कडेला अर्णव आणि ईश्वरी दोघंही असतात. आणि मग मात्र अर्णव त्याला पाणी देतो आणि म्हणतो की चल घरी चल राकेश. तेव्हा तो म्हणतो, कोण राकेश, काय चाललंय तुमचं? मला ना खरंच कळत नाहीये, तुम्ही सगळे माझ्यावरती अशी सगळी बंधनं का लादताय? म्हणजे मी ना या वेगळ्याच विचारात आहे, माझ्या लक्षात येत नाहीये. अहो मला माझंच आठवत नाहीये आणि मी हात जोडतो, मला नाही माहिती. तेव्हा अर्णव म्हणतो की माझी बहीण आली होती ना बाळाला घेऊन, तिच्यासोबत तुझं लग्न झालंय. नाही तुला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो ना. माझी बहीण खूप प्रेम करते म्हणून मी तुझ्या मागे लागतो, नाहीतर मला अजिबात इंटरेस्ट नाही. हा फोटो बघ तुझा. तेव्हा तो म्हणतो की बरोबर आहे, ह्या फोटोतला मीच आहे, म्हणजे दिसतोय तर माझ्यासारखा, पण मला नाही आठवत आहे काही. अर्णवने लग्नाचे फोटोही दाखवलेले असतात, पण तरीही राकेशला काहीच आठवत नसतं. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही पाहत असतात. राकेश मूर्खपणा करतोय की काय, नाटक करतोय की काय, असं सगळ्यांना वाटत असतं. तेव्हा ईश्वरी सुद्धा त्याच्याकडे पाहत असते, कारण आजपर्यंतचं त्याचं जे रेकॉर्ड आहे ते तेच आहे. मग अर्णव म्हणतो की काय करू नक्की. अक्षरशः अर्णवने हात जोडलेले असतात. अर्णव म्हणत असतो की मी हात जोडतो पण माझ्या बहिणीसाठी आणि तिच्यासाठी. चला, कसं आहे माहिती आहे का, ती हट्ट धरून बसलीये की ती येणार नाही तुमच्याशिवाय, आणि माझ्या बहिणीला मला घरात घेऊन जायचं आहे. जोपर्यंत ती ऐकत नाही तोपर्यंत, तुम्ही येत नाही तोपर्यंत ती घरी येणार नाही. तुमच्यामुळं त्या एवढ्याशा छोट्याशा बाळाला घेऊन ती हॉस्पिटलमध्येच राहते. त्यामुळं चल, असं अर्णव त्याला सांगत असतो. राकेशचं मात्र एकच असतं की मला नाही माहिती मी कोण आहे काय आहे, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून मी विनंती तुमची आहे, आणि एक भाऊ एका बहिणीसाठी एवढं सगळं करतोय, एक माणुसकी म्हणून मी यायला तयार आहे, पण मला तुम्ही तिथं आल्यानंतर प्रश्नांचा भडीमार करायचा नाही, असं त्याने सांगितल्यानंतर अर्णव म्हणतोय की चालेल. पुन्हा राकेश म्हणतोय की मला पाणी द्याल का, आणि मग अर्णव आणि ईश्वरी त्याला पाणी देतात. इकडे वामी त्याचबरोबर अंजली दोघीही पाहत असतात. अंजलीला काळजी वाटत असते की अजून कसा माझा नवरा आलेला नाही, आता किती गुणी सद्गुणी पुतळा आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. आणि त्यावेळेस मात्र इकडे ह्या दोघी जणी पाहत असतात, आणि मग मात्र तेवढ्यातच राकेश तिथे येतो, आणि राकेश आलेला पाहून वल्लरी म्हणते, ते बघ आले जावई बापू. अंजली म्हणते, अहो कुठं होतात तुम्ही, काय हे? आणि मग राकेश आल्यानंतर मामीला म्हणतो
की मला नाही यांच्याशी बोलायचं आहे थोडं, तुम्ही जरा बाहेर जाता का. आता मामी त्याच्याकडे संशयाने पाहत असते आणि बाहेर जाऊ लागते. त्याचवेळी अंजली पाहते. अंजली म्हणते काय झालं. त्याचवेळी तो म्हणतो की मला बोलायचं आहे तुमच्याशी. आणि त्याचवेळी राकेशला पाहून अंजलीला बरं वाटतं. राकेश मात्र अंजलीकडे येतो आणि म्हणू लागतो की मला तुमच्या भावाने सांगितलं सगळं, मला फोटोही दाखवले, पण मला काही आठवत नाही आहे. त्याने सांगितलं की आपलं लग्न झालेलं आहे. तेव्हा अंजली म्हणते की हो. तेव्हा तो म्हणतो की हे बघा, मी यायला तयार आहे, पण एक गोष्ट, माझ्यावर कोणतंही नातं लादू नका. आणि राकेश चक्क हात जोडून अंजलीच्या पुढे उभा आहे. आता राकेश किती नाटकं करतो, किती खोटारडा आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि राकेशने हे सगळं केलेलं असतं. तो बाळाकडे पाहतो आणि अंजलीला म्हणतो की प्लीज एवढं करा माझ्यासाठी. अंजली म्हणते की हो, एवढं सगळं झालेलं होतं, माझ्या बायाने मला नीट चालता येत नव्हतं, तरीही तुम्ही माझा स्वीकार केलेला होता. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, एवढं मी तुमच्यासाठी करेन. आता अंजलीला आठवत असतं जेव्हा राकेश बाहेर कुठेतरी गेलेला होता, तेव्हा येताना तिच्यासाठी सोन्याचा हार आणलेला असतो, तो तिच्या गळ्यात घातलेला असतो, राणी सरकार म्हणत असतो, हे सगळं आठवत असतं. त्याचबरोबर एकदा खीर घेऊन आलेला असतो. अंजली म्हणते की हो एकच वाटी. तेव्हा तो म्हणालेला असतो की राणी सरकार, मला ना तुम्हाला खीर खाताना पाहायचंय, म्हणून तुमच्यासाठीच आणले फक्त, असं म्हणत राकेश तिच्याशी बोललेला असतो. इकडे अंजलीला खूप वाईट वाटतं. हे सगळं तिला आठवत असतं. ती म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, आणि तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. इकडे शुभंकरसाठी आता चहा आणलेला असतो आणि सुप्रिया त्याला चहा देते. त्याचवेळी तिने नम्रतासाठी सुद्धा चहा आणलेला आहे आणि नम्रताला सुद्धा चहा देत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं नम्रता म्हणते की मला नकोय. नम्रता रागवलेली असते. आई म्हणत असते अगं काय होतंय, पण नम्रताचा हट्टीपणा काही केल्या कमीच होत नसतो. तेव्हा शुभंकर म्हणतो की बरोबर आहे, चुकलंयच आकाशचं, आकाशनं असं करायलाच नको होतं बघ. तेव्हा तुला काय म्हणायचंय, ह्या लग्नाच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचाय का तुला. सुप्रिया म्हणत असते अरे काय बोलतोस तू, ऑलरेडी तिचं एक लग्न मोडलंय, असं काय बोलू नकोस. तेव्हा शुभंकर म्हणतो हा काकू 2 मिनिटं मी बोलतो तिच्याशी. नम्रता म्हणते की हो, आणि नम्रता आता बसते म्हणजे अगदी थाटातच बसलेली आहे आणि तिचं दुःख सांगायला सुरुवात करते. नक्की काय प्रॉब्लेम झालेला होता, कारण तिचं ऐकून घेणारं तिला कोणीतरी हवं होतं आणि आकाशने ती संधी तिला दिलेली असते. ही गोष्ट तिला खूप चांगली वाटते. नम्रता म्हणते की बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, की मला कळतच नव्हतं, हे सगळं आहे ना त्या आकाश सरांमुळे झालंय. कारण आकाश सरांनी जाणून बुजून माझ्याशी अशा पद्धतीने वागलेले आहेत. मी त्यांना सांगितलं होतं की आज क्लाउड किचनमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे, तरीही ते आले नाहीत. मी त्यांची वाट बघत बसले. एवढं सगळं झालेलं आहे. आता मात्र नम्रता चिडलेली सगळं सांगायला सुरुवात करते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते अगं काय करतेस तू हे सगळं. तेव्हा ती म्हणते बघितलं ना, ही आई अशीच करते, प्रत्येक वेळेस त्यांची बाजू घेते आणि माझ्याशी मात्र चुकीच्या पद्धतीने वागत असते. तेव्हा आकाश म्हणतो की काकू अहो ऐकून तरी घ्या, तुम्हाला माहिती आहे ना आपली नमू कशी येते. म्हणा तिचं ऐकून घेतलं जातं. आणि मग नम्रता सांगत असते की आकाश येतो म्हणालेला, आकाश आला नाही. आकाशमुळे आज हे सगळं झालेलं आहे. नक्की माझं लायसन कॅन्सल झालेलं आहे, पण ठीक आहे, आपण 15 दिवसात काहीतरी करू शकतो. हा शुभंकरने तिला दिलेला विश्वास आवडत असतो. दोघंही एकमेकांना भांडत असतात आणि रडत असतात. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या असतात त्या मात्र समोर येत असतात. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता अंजली बाळाला घेऊन घरी आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्याचबरोबर राकेश आणि अंजली दोघेही दारात उभे आहेत. अंजली म्हणत असते की आपण आपल्या घरी आलेलो आहोत. तेव्हा राकेश म्हणतो हे आपलं घर आहे का. तेव्हा अंजली म्हणते की हो. तेव्हा तो म्हणतो मला नाही आठवत ना, मला नाही लक्षात येते, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे अंजली बाळाला घेऊन आलेली आहे आणि त्याच वेळी इकडे अंजलीसाठी राकेश अंजली सोबत आलेला असतो. कारण अंजलीचा हट्टच असतो की जोपर्यंत राकेश हॉस्पिटलमधून घरी येणार नाही तोपर्यंत मीही घरी येणार नाही. आता राकेशला घेऊन हे सगळेजण घरी आलेले आहेत आणि त्याच वेळी अंजली आतमध्ये चाललेली आहे. मामाने आणि आजीने सगळी तयारी केलेली असते. अर्णव आणि ईश्वरी दोघंही पाहत असतात. ईश्वरी म्हणते की तुम्हाला सर हे सगळं खरं वाटतंय का. नाही, मला या कोणत्याच गोष्टींवरती विश्वास नाही आहे म्हणून म्हटलं, कारण मी दुसरं कोण असतं तर त्याच्यावर विश्वास ठेवला असता, पण हा राकेश आहे ह्याच्यावरती माझा अजिबात विश्वास नाही. कारण ह्या माणसाने जे काही केलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे.
असं अंजली इकडे ईश्वरी सांगत असते. आणि म्हणणंही बरोबर असतं, कारण राकेशने आजपर्यंत जे काही वागलेलं आहे ते तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याचबरोबर इकडे ईश्वरीनं सगळं सत्य सांगितलेलं आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता राकेश घरात आलेला आहे आणि मग मामा त्याचबरोबर आजी छान अशी तयारी केलेली असते, बाळाच्या स्वागताची तयारी केलेली असते. सगळेजण पाहत असतात आणि त्याच वेळी इकडे आजी त्याचबरोबर मामा बाळाचं असं छान असं दणदणीत असं स्वागत करत आहेत. आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात नक्की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत हे सुद्धा पाहिलं जात असतं. त्यावेळेस मात्र इकडे आता अर्णव पाहत असतो आणि ईश्वरीला खरं तर संशयच आलेला असतो. ईश्वरीला ही गोष्टच पटलेली नसते की हा राकेश जे काय वागतोय जे काय बोलतोय ते खरं आहे, याच्यावर तिला विश्वासच नसतो. म्हणून तिनं ती गोष्ट अर्णवला बोलून सुद्धा दाखवलेली असते. कारण तिचं म्हणणंच असं आहे की आत्तापर्यंत हा माणूस कधीच खरं वागलेला नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी आता राकेशसाठी चहा घेऊन येते. राकेशसाठी चहा आणल्यानंतर वल्लरी तो चहा राकेशला देत असते. पण राकेशचं मात्र एकच असतं की तुम्ही मावशी ना, मग तो थँक्यू मावशी असं म्हणतो. आणि जेव्हा राकेश थँक्यू मावशी म्हणतो तेव्हा मात्र वल्लरीला खूप राग आलेला असतो. वल्लरी म्हणते, कोणाला मावशी म्हणतोय? मी मावशी, चल फुट. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही इथं कामालाच येता ना, म्हणून तुम्हाला मावशी म्हटलंय. आता मात्र वल्लरीला खूप राग आलेला असतो आणि वल्लरी पेटून उठते. वल्लरीला कळतच नसतं की काय करू या माणसाचं, खाऊ का गिळू, अशी अवस्था वल्लरीची झालेली असते. आणि वल्लरी भयानक अशी चिडलेली असते. इकडे राकेश आणि वल्लरीचं हे संभाषण मात्र ईश्वरी ऐकत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.